आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 6. ती डोरपर्यंत जाते तोच बहुतेक तिच्या लक्षात आलं असावं की तोही तिच्याच मागे येतोय. तशी ती तिथे जागेवर थांबली आणि वळली आणि एकदमच चालत त्याच ऑफिसमध्ये निघालेल्या पार्थच्या समोर येऊन थांबली. इतकं समोर येऊन रागाने त्याला निहाळू लागली तसा तोही जागेवरच थबकला. ती काहीतरी बोलणार याची खात्री होतीच त्याला आणि तिचा विस्फोट क्षणार्धात झाला. हाऊ डिस्गस्टिंग यू आर. काय झालं? मी काय केलंय? काय झालं? अजूनही माझाच पाठलाग करायला लाज नाही वाटत आहे? मी म्हणते जनाची नाही निदान मनाची तरी बाळगावी ना माणसाने. अगं एक मिनिट. पहिली गोष्ट, मी तुझा पाठलाग करत नाहीये आणि मला त्याची काही गरजही नाहीये. हे माझं ऑफिस आहे जिथं मी काम करतो आणि जिथं मी नेहमी येतो. तू माझ्या ऑफिसमध्ये चाललीस त्याला मी काय करू? तो हसत बोलला. हे तुझं ऑफिस आहे? हो. कोणा ओळखीच्या कलिगला हाय करत. मी इथेच काम करतो. मी इथे सेल्स डिपार्टमेंटचा मॅनेजर म्हणून आहे. बस, मी तुला विचारलेलं नाहीये. ती त्याला हात करून बोलता बोलता थांबवत म्हणाली. ओ डॅडी, हेच ऑफिस मिळालं होतं का तुम्हाला? ती वैतागून पुटपुटली आणि डोक्याला हात लावला. नाही, पण तू डिस्टर्ब का होतेस? तेही माझ्यामुळे. मला तर वाटतंय तू नकळत माझाच विचार करत आहेस. म्हणून तर तुला असं वाटलं असेल की मी तुझा पाठलाग करतोय, जो की मी करत नाहीये. आय थिंक माझं असणं तुला डिस्टर्ब करतंय असं काही आहे का? का तुला भीती वाटते? पार्थ असं काहीतरी म्हणत होता आणि तसा तिचा पारा आणखीनच चढला. हॅलो, मी तुझ्यामुळे डिस्टर्ब मुळीच होत नाहीये हा. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आणि काय संबंध काय आहे? पण मला तुझ्या चेहऱ्यावर तर दिसतंय की तू मला पाहून डिस्टर्ब झाली आहेस. का तुला भीती वाटते माझ्याबद्दल तुलाही काहीतरी फील होईल म्हणून? का तुला खात्रीच वाटत नाहीये तुझ्या मनाची की हा सतत समोर येत राहिला तर कदाचित आपण याच्या स्टॉप दिस युअर नॉनसेन्स. हा मूर्खासारखं काहीही बोलत सुटलायस तू. तुझ्याशी आणि तुझ्यासारख्या मुलावर या जन्मात प्रेम होणार नाही मला. ओ हा, तुझं प्रेमाचं भूत. मिस्टर, आपल्या करिअरवर फोकस करा. हे काही कॉलेज लाईफ नाही आहे. या लाईफची रियालिटी काही वेगळी असते. जरा ती पाहण्याचा प्रयत्न करा. ती त्याच्यावर रागावत होती आणि ती त्याला असं बडबडत असतानाही तिच्या चेहऱ्यावर दिसणारे क्यूट भाव पाहण्यातच हरवलेला. ती रागात बोलत होती पण तरीही ती त्याला क्यूट वाटत होती. 1 मिनिटात तुझं प्रेमाचं भूत उतरवते. वेट, म्हणून तिनं तिचा फोन काढला आणि तो अनलॉक करत त्यावर असलेल्या लॉक स्क्रीनवरचा फोटो त्याला दाखवला. तो फोटो तिचा आणि आश्विनचा त्यांच्या लग्नातला फोटो होता. हा आहे माझा नवरा. माझं लग्न झालंय. आताही प्रेम करणारेस का माझ्यावर? ओ, तो फोटो पाहून त्याच्या हृदयात चांगलीच हलचल नाही, उलतापालत झाली. आणि हो, माझं फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. त्याच्याशिवाय मी कधीच कोणाचा विचारही करू शकत नाही. कोणावर प्रेम करणं तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणत तिनं आताही अगदी खोटं स्माईल दिलं. सो आता माझ्यापासून दूर राहायचं, समजलं? त्याला बोट दाखवून म्हणत ती आतमध्ये झटक्यात निघून गेली. पार्थच्या मात्र संपूर्ण शरीराचा थरकाप उडालेला, उगाचच हातपाय गारडतात की काय असं वाटलेलं त्याला. तो तसाच स्वतःला सावरत त्याच्या केबिनमध्ये जायला निघाला. आजूबाजूला असणारे स्टाफमधले लोक त्याला गुड मॉर्निंग करत होते पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. तो त्याच्या केबिनमध्ये येऊन त्याच्या खुर्चीवर बसला.
पहिलं आत येताच एसीचं तापमान वाढवलं आणि समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून ओठाला लावला आणि त्यातलं सगळं पाणी एका दमात पिऊन टाकलं. तिचं लग्न झालंय हे ठीक आहे, पण पण तिचा नवरा अश्विन आहे. इट्स अनबिलिव्हेबल. त्याने थरथरत असूनही तसाच पटकन त्याच्या खिशातला फोन काढला आणि त्याच्या बेस्ट फ्रेंड शशांकला कॉल लावला. रिंग जात होती. काहीच सेकंदांनी फोन उचलला गेला. हॅलो, आज कुठं सूर्य उगवलाय? हां पार्थ, चक्क मला कॉल केलाय, समोरून आवाज आला. हो, कसा आहेस शशांक? मी मस्त, तू बोल, तू कुठं बिझी झालायस बाबा? काही नाही रे, असंच ऑफिस आणि घर, बाकी काय असणार आहे. ओ असं होय, मला वाटलं लग्न करतोयस की काय. सगळ्यांची लग्न होत आहेत यार, आपल्याला मात्र कोणी मनासारखी भेटत नाहीये. शशांक हसला तसा उत्तरादाखल तोही हसला. ए शशांक, तुला एक विचारायचंय, आपल्या कॉलेजमधला तो अश्विन आठवतोय का? मागे बोलला होतास बघ तू, त्याचं लग्न झालंय म्हणून. हो, त्याला कोण विसरेल, आपल्या ग्रुपचा दुश्मन, बॅक बेंचर. किती राडे केले त्यांनी कॉलेजमध्ये सुद्धा. पार्थ, तुला सांगतो, ईश्वराच्या घरी न्याय असतो आणि त्याने तो केला. मागच्या महिन्यात तो गेला. काय काय बोलतोयस काय तू? गेला म्हणजे? तो उठूनच उभा राहिला. त्याचं हृदयही जोराजोरात धडधडू लागलं. म्हणजे देवाघरी गेला, आणि तुला माहितीये, तेही त्याच्या बायकोसोबत हनीमूनला गेल्याच्या 3ऱ्याच दिवशी. मला तर असं हसू येतंय त्याचं की बस. शशा, आर यू मॅड? ही काही हसण्याची गोष्ट आहे. पार्थ गंभीर होत म्हणाला. अरे तुला काय झालं? तुला का राग येतोय? कमाल आहे तुझी. तो वागलाच आहे तसा कॉलेजमध्ये, विसरलास का? तुझ्या डोक्यात त्यानेच हॉकी स्टिक घातलेली, विसरलास? हो आय नो, पण तरीही त्याच्या त्या बिचाऱ्या बायकोचा काय दोष होता? तो अडखळत बोलला. तिचा नव्हता रे, पण बरंच झालं ना, त्याच्या पापाची शिक्षा तिला भोगायला लागायची. सुटली बिचारी. बरं ठीक आहे, मी आता ऑफिसमध्ये, मी ठेवतो फोन, बाय म्हणत त्याने फोन ठेवला आणि पुन्हा मिळालेल्या दुसऱ्या शॉकमुळे क्षणभर तो बधीर झाला. आता कार्तिकीचा निरागस, हसरा आणि लोभस चेहरा त्याच्या मुद्दामच जणू डोळ्यासमोर येत होता. काय वाटलं असेल तिला तेव्हा, जेव्हा अशा प्रकारे तिचा नवरा गेला असेल म्हणून? तिचा काय दोष होता? आणि तरीही त्याच्यावर तिचं प्रेम करणं साहजिकच आहे ना. कितीही झालं तरी तो तिचा नवरा होता. हा, कदाचित त्यामुळेच त्या दिवशी तिचा चेहरा सुकलेला आणि डोळे अगदीच खोल गेले होते. तरी मी विचार करत होतो की ती अशी का दिसते. ओ, म्हणजे हे रिझन होतं. साहजिक आहे, एक पतिव्रता मुलगी असंच रिॲक्ट करेल. जर एखादा परपुरुष तिला मैत्रीसाठी विचारेल, प्रेमासारखी गोष्ट करेल. यार, काय केलं मी हे? आय एम सॉरी कार्तिकी, तो मनातच बोलला. पण या अश्विनसारख्या माणसाला कार्तिकीसारखी मुलगी मिळते, कमाल वाटते मला. नाही म्हटलं तरी आता तो तिचा जास्तच विचार करायला लागलेला. तिच्याबद्दल आणखीनच काळजी वाटू लागलेली आणि तिच्यासाठी काहीतरी करावं यासाठी तळमळ वाटत होती. पण तिने तर त्याला दूर राहायचा इशारा केलेला. पण तिनं खोटं का सांगितलं मला? फक्त फोटो दाखवून लग्न झालंय एवढंच दाखवलं, पण हे नाही बोलली की ती विधवा आहे. आता त्याला त्यातूनही हसू येऊ लागलेलं. एवढ्यात समोरचा लँडलाईन वाजला. त्याने फोन उचलला. हॅलो सर, एक अर्जंट मीटिंग अरेंज केली आहे. सरांनी रूम नंबर 2मध्ये जमायला सांगितलंय. रिसेप्शनिस्टचा कॉल होता. हो, मी पोहोचतो, तिला सांगून त्याने त्याची डायरी आणि पेन उचलला आणि मीटिंगसाठी निघाला. केबिनमधून बाहेर पडला होता तर काही अंतरावरच ती होती. ती पुन्हा समोर होती. कोणाशी तरी बोलत उभी, बोलता बोलता केस मागे सारले आणि तिचं नेमकंच त्याच्याकडे लक्ष गेलं. तो आपल्याकडे पाहतोय हे हेरून तिचे डोळे रागाने आपोआपच मोठे झाले.
त्याने मात्र नजर चुकवली आणि मान खाली घालून स्वतःच्याच डोक्यात मारलं. तिनं सुद्धा ते पाहिलेलं. हे काय करतोयस तू पार्थ? स्वतःलाच मनातून म्हणत तो मीटिंग ठरलेल्या 2 नंबरच्या रूममध्ये शिरला. कानात गाणं वाजू लागलेलं. मेरे ख्यालों की मलिका, मेरे ख्यालों की मलिका, चारों तरफ तेरी छैया रे, थांब ले आके भैया. एवढं सगळं होऊनही तिच्याबद्दल वाटणारी फिलिंग जैसे थे होती. तिच्याकडे पाहायचं नाही मनाला वारंवार समजावत होता तो. पण ती समोर आली की काहीतरी भलतंच होत होतं त्याच्यासोबत. त्याचं मन त्याच्याच ऐकण्याबाहेर गेलेलं जणू. ती त्याच्याच ऑफिसमध्ये आली आहे तेव्हापासून तर जणू त्याला लव इन द एअर, हवेमध्ये प्रेमाची नशा पसरली आहे असंच काहीसं फील होत होतं. मीटिंगसाठी एक जण जमू लागलेले आणि काहीच क्षणात तीही मीटिंग रूममध्ये हजर झाली. त्याच्याच समोरची खुर्ची रिकामी होती. ती त्या खुर्चीवर केस कानामागे सारत बसली तेव्हाही एक वेगळाच सुगंध आल्याचं त्याला जाणवलं. आई फूलों के रस में नहा के लाई भीनी सी खुशबू चुरा के, हे आई फूलों के रस में नहा के लाई भीनी सी खुशबू चुरा के, तेरी आँखों में है हल्का सा नशा, तेरा रूप मेरी नजरों में बसा. नकळत तिच्यावर नजर खिळलेली एवढ्यात कंपनीचा CEO आणि CEOचा असिस्टंट केबिनमध्ये आत आले आणि सगळेच उठून उभे राहिले. ती मात्र त्याच्याकडे पाहतच नव्हती. त्याचंही न राहून तिच्याकडे लक्ष जात होतं आणि हृदय उच्चांक गाठायचं. मीटिंगला सुरुवात होण्याअगोदर कंपनीचे CEO नीलकांत यांनी कार्तिकीची स्टाफला ओळख करून द्यायला सुरुवात केली. हां, तर मीटिंग सुरू करण्याआधी मी आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन लेडी जॉईन होत आहेत, तर त्यांची आधी ओळख करून देतो. तर या आहेत मिसेस कार्तिकी प्रभाकर. या आपल्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मिस्टर शर्मा यांच्यासोबत असिस्टंटचे काम करणार आहेत. मिसेस कार्तिकी, जस्ट बिफोर स्टार्ट द मीटिंग प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. येस सर, म्हणत ती उभी राहिली. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ कार्तिकी अश्विन प्रभाकर. तिनं तिचं पूर्ण नाव पार्थकडे पाहूनच घेतलं आणि पुढं इतरत्र पाहत बोलू लागली. आय हॅव होल्डेड MBA फायनान्स डिग्री अँड हॅविंग 1 year एक्सपिरियन्स. आय एम व्हेरी ग्लॅड टू जॉईन विथ यू ॲज अ फायनान्स असिस्टंट. थँक्यू, म्हणत ती खाली बसली. मिसेस कार्तिकी हे आहेत पार्थ राज्याध्यक्ष. आपल्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये मॅनेजरचं काम करतात. सर ओळख करून देत होते आणि तिला वाटलेलं संधी मिळाली म्हणताना तो आता हात मिळवायलाच पुढे करेल, पण तिचा अंदाज चुकला. नमस्कार, तो हात जोडून म्हणाला. नमस्कार, तीही हात जोडूनच बोलली. हे आहेत परचेस डिपार्टमेंटचे मॅनेजर मिस्टर दीक्षित आणि हे आहेत HR टीमचे मॅनेजर मोहिते. बाकीच्यांनी तिला हात मिळवला आणि तिनंही तो अगदी हसतच मिळवला. तिच्याशी ओळख झाली आणि मीटिंगला सुरुवात झाली. तो मात्र मीटिंगमध्ये अगदीच सभ्यपणे वागत होता. थँक गॉड, बरं झालं कटकट तरी गेली. आता कळलं असेल याला की मी कोणाची तरी बायको आहे. हो, आता तरी याला सुबुद्धी द्यावी देवाने, म्हणत तीही मीटिंगवर लक्ष देऊ लागली. काही वेळाने मीटिंग संपली आणि सगळेच जायला उठले. तेव्हा एक क्षण त्याचं तिच्याकडे लक्ष गेलंच. तिच्याही हे लक्षात आलेलं, पण ती दुर्लक्ष करत सरळ तिच्या केबिनमध्ये निघून आली. मला नको वाटतंय त्याच्यासमोर काम करायला आणि माझा नवरा गेला आहे हे इथे कोणालाही समजता कामा नये. त्याला तर नाहीच, नाहीतर सगळेच त्या नजरेने पाहायला लागतील. मला चान्स मारायला पाहतील. मला हे डॅडींना सांगायलाच हवं. त्यांनाही नेमकं हेच ऑफिस मिळायला हवं होतं का? का आहे हा इथे?
मला नाही आवडत आहे त्याचं असं पाहणं. डॅडींना सांगू का की दुसरा जॉब पाहता येईल का? पण तू का डिस्टर्ब होतेस माझ्यामुळे? का तुला असं वाटतंय की मी आजूबाजूला असल्यावर? तो मगाशी बोलत होता त्याचं ते बोलणं तिला आठवलं आणि खरं तर ती डिस्टर्बच झाली. अरे यार, नको. मी गेले की पुन्हा त्याला त्याचंच खरं झालंय असं वाटेल की मी डिस्टर्ब होते तो समोर आल्यावर, किंवा मला काही फरक पडतोय. मला इथं राहून त्याला दाखवायलाच हवं की त्याच्या असण्या नसण्याने मला काहीच फरक पडत नाही. मनाशी निग्रह करत ती तिथंच म्हणजे त्याच कंपनीत राहायचा विचार करत होती. एवढ्यात तिचा लँडलाईन वाजला. हॅलो मिस कार्तिकी, जरा केबिनमध्ये येता का? तिच्या मेन बॉसचा कॉल होता. हो सर, आलेच म्हणत ती उठली आणि त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. मॅनेजर लोकांच्या केबिन्स थोड्या वेगळ्या बाजूला होत्या. त्या छोट्या होत्या आणि एकमेकांना लागून होत्या. डोर नॉक करत तिनं मे आय कम इन असं विचारलं. येस कम इन म्हणत तिला त्यांनी आत यायला परवानगी दिली. ती आत आली. पाहते तर तिच्या सरांच्या उजवीकडे पलीकडच्या रूममध्येच पार्थची केबिन दिसत होती. मध्ये फक्त काचेचं पार्टिशन असावं. तो काहीतरी कामात बिझी असावा. त्याने पाहण्या आत तिनं पटकन तिकडचं लक्ष हटवलं आणि सरांच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली. हो बोला ना सर. काही नाही, आज तुम्ही जॉईन केलं आहे तर तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूप समजावून सांगावं यासाठी तुम्हाला बोलावलं होतं. तर हे असं आपल्या कंपनीचं ॲप्लिकेशन आहे ज्यात आपले फक्त फायनान्शियल व्यवहार अपडेट करतो आपण. ते माहिती सांगत होते आणि तीही अगदी काळजीपूर्वक ऐकत होती. इकडे पार्थच्या केबिनमध्ये पार्थही त्याच्या कामात बिझी होता. मधूनच तिचा चेहरा आठवायचा आणि सकाळपासून मनात रुंजी घालणारं ते गाणं ओठावर यायचं. त्याचं स्माईल करत बाजूला आपोआपच लक्ष गेलं तर कार्तिकी मिस्टर शर्मांच्या केबिनमध्ये त्यांच्यासोबत बोलताना दिसत होते. एखाद्या दिवस बहुतेक मार खाणारेस तू, तिला सोड आणि काम कर. त्याने स्वतःचं लक्ष कामावर केंद्रित केलं. पण ती जोपर्यंत तिथं होती तोपर्यंत कित्येकदा त्याचं लक्ष तिच्याकडे जातच होतं. पार्थनं 4 वाजता कॉफी प्यायला म्हणून कॅन्टीनमध्ये पाऊल टाकलं तर ती एकटीच तिथं कॉफी प्यायला आली होती. तो तिथंच आल्यावर ती तिथं थांबणार नाही याची खात्री त्याला होती. पण असं काही झालंच नाही. ती एकटीच तिची कॉफी घेऊन बाजूला जाऊन घेऊ लागली. त्यानेही त्याची कॉफी घेतली आणि तिथेच तिच्या विरुद्ध साईडला जाऊन थांबला. 4चं खिडकीतून आलेलं ते ऊन तिच्या त्या लोभस चेहऱ्याला स्पर्शून जात होतं. तिची ती गोरी पान आणि तुकतुकीत काया त्यामुळे चमकून दिसत होती. व्हाईट कलरचाच पंजाबी ड्रेस, मोकळे सोडलेले सिल्की आणि ब्राऊन कलरचे केस, गळ्यात एक चेन होती ज्यावर एक गोल पेंडंट आणि त्यामध्ये असलेला हिरा उन्हामध्ये चमकत होता. एका हातात फोन आणि एका हातात कॉफीचा मग घेऊन ती भलतीकडेच पाहत कॉफी पित होती. त्या क्षणात नकळत त्याने तिला संपूर्ण निहाळलं होतं. एवढ्यात त्याचा मित्र अनय आला. अरे काय सांगू ते शर्मा सर अरे सोडतच नव्हते म्हणून लेट झाला. झाला की नाही क्लिअर तो घोळ? हो, आज झाला बाबा एकदाचा सॉल्व. मला तर वाटलेलं आज पण लेट थांबायला लागतं की काय. अनय त्याची कॉफी घेऊन पार्थला जॉईन झाला आणि समोरच्या कार्तिकीकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो तिला बारकाईने पाहू लागला. पार्थ, अरे यार, ही ती त्या दिवशी लोणावळ्यात पाहिलेली मुलगी तर नाही ना? तो त्याच्या कानात बोलला. तीच आहे. तोही पुटपुटला. आई शपथ, ही इकडे आपल्या ऑफिसमध्ये कशी? मला काय माहीत. त्या दोघांची तिथं कुजबूज चाललेली तिचं लक्ष जाणं तर बनतच होतं. माझ्याच बद्दल बोलत असणार हा. मी उगाच थांबले इथं म्हणत तिनं पटकन तिची कॉफी संपवली आणि तिच्या केबिनमध्ये निघून गेली. काय सुंदर दिसते नाही ही. त्या दिवशी मे बी काहीतरी झालं असावं. आता आपल्या ऑफिसमधले किती जण तिच्यावर मरणार आहेत काय माहीत.
तो असं काही बोलत होता आणि पार्थला आवडत नव्हतं. 1 मिनिट, ती मॅरिड आहे, ओके? सो असा तसा विचार थोडा बाजूला ठेव. ओ, काय सांगतोस? अरे यार, म्हणजे गेला चान्स. मी जातोय, मला जरा काम आहे म्हणत पार्थ तिथून त्याच्या केबिनमध्ये जायला निघाला. अनयच्या अशा बोलण्याने त्याला खूपच अनसेफ वाटलेलं. तो आत त्याच्या केबिनमध्ये आला पण त्याचं कामात लक्षच लागत नव्हतं. कार्तिकीच्या आसपास कोणालाही भटकू द्यायचं नाही असं त्याला मनापासून वाटत होतं. त्याला तिच्याशी जाऊन बोलावं, तिला जाणून घ्यावं वाटत होतं, पण हे सगळं अशक्य होतं हे त्याला माहिती होतं. त्यात तिची काळजी घ्यायचा हक्क त्याने स्वतःकडे घेतलेला. त्याला जमत नव्हतं तिच्यापासून दूर राहणं आणि त्याला तिच्याबद्दल जे वाटतंय ते लपवणं. पण तिच्याशी बोलता आलं नाही म्हणून काय झालं? तरीही चालेल, पण मी तिची दूर राहूनच काळजी घेणार असं काहीसं तो ठरवत होता. कसं तरी करून त्याने स्वतःचं मन कामात लावलेलं. एवढ्यात डोअर नॉक झालं. जणू तिच्याशी बोलायची संधी स्वतःहून चालत आलेली. मे आय कम इन? एक आवाज आला. येस, कम इन, तो म्हणाला आणि समोर लक्ष गेलं तर चक्क कार्तिकी होती. येस, तो तिला पाहून उठून उभा राहिला. मला सेल्सच्या काही फिगर्स हव्या होत्या, गेल्या 5 वर्षाच्या. मेल पाठवाल का? शिवाय मलाही एक्सप्लेन कराल. ओके, प्लीज सिट डाऊन म्हणत तो बसला. नाही, मी ठीक आहे अशीच. तिचं बोलणं आताही रूढ होतं. थोडा वेळ लागेल रिपोर्ट यायला, सो बस म्हणत त्याने अनयला कॉल लावला. हॅलो अनय, आपण मागच्या वीकमध्ये रिपोर्ट काढलेला बघ सेल्सचा, तर तो तेवढा मला पुन्हा एकदा मेल कर. ओके, किती वेळ लागेल? अरे करतो ना बाबा, 10 मिनिटं लागतील. 5 मिनिटात यायला हवंय मला म्हणत त्याने फोन ठेवला. कार्तिकी प्लीज बसतेस का? 5 मिनिटात येईल रिपोर्ट, ओके? त्याच्या पुन्हा एकदा बोलण्यावर ती काहीच न बोलता बसली. कार्तिकी, एक विचारायचं होतं तुला. सॉरी, पण मी माझ्या पर्सनल गोष्टी इथं शेअर करायला आले नाही आहे, ओके? ती हाताची घडी घालून बोलली. नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की अश्विन कसा गेला? तू लग्न झालंय सांगितलं पण तो गेलाय हे नाही बोललीस. असं का? तुला कसं माहीत हे? ओ, तू ही सुद्धा माहिती काढली आहेस तर मग मला विचारत तरी का आहेस? ती एकदम पॅनिक होऊन उठली. 1 मिनिट कार्तिकी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुझी कसलीही माहिती काढलेली नाहीये. मी अश्विनला ओळखतो, तो माझ्याच कॉलेजमध्ये होता आणि माझ्या एका मित्राकडून कळालं हे. तो सुद्धा उठून उभा राहत म्हणाला, हे सगळं मला इथं कोणालाही सांगायचं नव्हतं. आता सगळेच माझ्याकडे चान्स मिळवण्याच्या नजरेने पाहतील आणि आता तू हे सगळ्या ऑफिसमध्ये केलंही असशील, नाही का? डिस्गस्टिंग. मी कोणालाही काही सांगितलेलं नाहीये. का करेन मी असं? मलाच ऐकून हे शॉक बसला. तुझी काळजी वाटली, तो अडखळत बोलला. माझी काळजी करायची तुला काही गरज नाहीये. तुझं प्रेम तुझ्या जवळ ठेव, मला गरज नाहीये. आणि मग मघाशी त्या तुझ्या सोबतच्या मुलाला काय सांगत होतास? मी त्याला एवढंच बोललो की तू मॅरिड आहेस, कारण मला माहिती आहे लोक कसे असतात. थँक गॉड, एवढं तरी कळालं वाटतं. कार्तिकी, प्लीज काळजी घेशील. हे तू मला सांगायची गरज नाहीये, मला कळतं. मेल आलाय का चेक करता का प्लीज? हो. मला त्याने मेल चेक केला तर मेल आलेला. तिला तो मेल लागलीच फॉरवर्ड करून त्याने रिपोर्ट ओपन केला आणि तिला एक्सप्लेन करू लागला. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिकी आणि पार्थ आता एकाच कंपनीमध्ये काम करणार. मग कामानिमित्त ते एकमेकांच्या समोर येणार आणि मग तरी पार्थ तिच्या मनात जागा निर्माण करू शकेल का आणि कशी? हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.